जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। आज मी स्पेशल बनवत आहे 1 तारखेला, आज 1 जानेवारी। आज आलूचे पराठे बनवत आहे। आता हे बटाटे शिजवून घेतले, आता हे कधी सोलायचे म्हणून अशी नवीन पद्धत, एकदम थोडंसं वेगळं, सालही निघते आणि मॅशही होते बटाटा सगळा। बघा कसा बारीक होतोय तो एकदम, मग परत नंतर मग काय एवढं काही त्रास नाही त्याला। ह्या बटाट्याच्या भाजीलाही आपण तसं करून घेऊ शकतो। आता जरा मसाला, त्याच्यात जिरे, कोथिंबीर, अजून मसाला जरा बारीक करते आणि तेल गरम करून ठेवले, थोडं जरा पीठ मळते। काय तर थोडंसं जरा काय पडलं असलं तर जरा शिलटे त्याचे काढून घ्यायचे, नंतर ते पराठ्यात तसंच येणार मग ते। आई ते वाटण वगैरे काय टाकायचं नाही का? टाकणार आहे ना वाटण, हे काय वाटण्यासाठी मसाला काढला आता। हा काय? ह्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, जिरे, अजून अद्रक टाकायचं आहे आणि छोट्या बच्चे कंपनीसाठी थोडा मसाला करून घ्यायचा आहे आणि मग नंतर मोठ्यांसाठी मिरची टाकायची त्याच्यामध्ये, का तर छोट्यांनी खाल्लं पाहिजे आणि मोठ्यांनी खाल्लं पाहिजे। आता हे झालं, हे आपला बटाटा बारीक करून झालाय, मस्तपैकी झालाय बघा कसा एकदम छान झालाय। अद्रक टाकते जरा त्याच्यात। आई जरा बंद केला हा का? तर कांदा सोडू होता, कचरा करू नका। हा चाकू नको मला, तू घे मग। चाकू लागतंय जरा मिक्सरला बारीक फिरवून घेते थोडंसं। जरा जो कांद्याने बारीक कर आई किती सारे स्टीलचे डबे ठेवले तुझं पाठी? स्टीलचे डबे किती सारे ठेवलेत पाठी, चमका लागले सगळे। याला चॉपर मध्ये हे करू ना आई, किती आहे बघ, 2 मिक्स कांदे। हे बच्चे कंपनीसाठी थोडंसं वेगळं करते, हा मसाला त्याच्यात टाकते बच्चे कंपनीसाठी, त्यांनाही खायचं आहे ना। त्याच्यात थोडीशी मिरची टाकते, चवीनुसार मीठ टाकते। कांदे सोडते, कांदा तिखट आहे ना? हो, कांदा तिखट आहे। आतापासूनच चुरचुरायला लागते डोळे। थोडीशी हळद कलर येण्यासाठी, नाहीतर मग ते उगाच आपलं थोडंसं वेगळं दिसतं। मिरची पण टाकली, मिरची पण टाकली, तसे टेस्ट कधी येणार आणि मला आपल्या आवडीनुसार। लहान नाही आई, असं टाकू का? आता हे तिखट बनवलंय बघा, असे टाकलं होतं, पण हे
आता मिरची टाकली त्याच्यामध्ये. तिखट पाहिजे ना, झणझणीत. नाहीतर त्याशिवाय आळू पराठा कसला मग. रोज रोज तेच खाऊन कंटाळा येतो ना. म्हणून म्हटलं आज चला, आज जरा वेगळं थोडंसं बनवूया. आता हे सगळं आपण सगळं मॅच करून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं. बघा आता कसा कलर आला हिरवा, आपल्या समोसाच्या मसाल्यासारखा आलाय कलर. बघा मस्त झालाय कलर एकदम. बघितल्यावर म्हणू नका, तुम्ही करा रेसिपी तयार आणि बघा कशी होती ती, कशी टेस्ट येते ते. कमेंट बॉक्समध्ये सांगा मग. एकदम मस्त दर्जेदार झालं. आपलं हे सारण झालं तयार. आणि कांदा, एवढा कांदा तिखट कशाने असतो? तर कांदा तिखटच असतो. सुरसुरा लागत ते डोळे. हे पण आता छोट्यांचं पण मी मिक्स करून घेतलं सारण सगळं. आता थोडंसं त्याच्यामध्ये जरा बारीक कांदा घालायचा, म्हणजे आणखीन थोडीशी चव येईल, टेस्ट थोडीशी वेगळी होईल. जरा हे आपलं झालं सगळं. आता हे सारण थोडं कांदा घातला की झालं. आता मळायचं आपल्याला कणिक. ही तिकडे घे. आणि मला टेकून कापायचंय. तो पाट घे ना मग बाळा. कसला? पाट आहे ना, धुवून घे. आपल्याकडे सगळं सामुग्री आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. हे हा कापायचं ना ते व्हाईटवालं बघ. हे जर पोलपाट खाली ठेव. हे इथं ठेव. तोपर्यंत खाली ठेव. तिकडे घे बाळा, मग पीठ मळायचं ना. हा, ह्या साईडला मी करते. आता मैद्याचं पीठ चाळून घेते थोडंसं. तर चाळलं की जर कसं एखादी आळी वगैरे असते, त्याच्यात किडा वगैरे असतो, चाळून घ्यायचं. निघालं तर काहीच नाही त्याच्यातून. कसं आपलं चाळून घेतलेलं आणि बारीक बरं कापायचं असतं. ना कांदा. तर आपण सारणात मीठ टाकलं. आता थोडंसं पिठात मीठ टाकायचं. आता त्याच्या सारणात पण हळद टाकली, पण ह्याच्यात पण थोडीशी कलर यासाठी हळद टाकायची, थोडीशी टाकायची कलर यासाठी. तसे तर आपण पुरणपोळ्यामध्ये आपण हळद टाकूनच पीठ मळतो. एवढंच की पुरणपोळीला आपण मोहन घालत नाही तेलाचं. ते मी कडकडीत मोहन करून ठेवले बघा. कडकडीत मोहन करून ठेवलंय, तर मी ते घालते त्याच्यामध्ये आणि मस्त एक जीव करून घेते त्याचं. मी कसं मोहन टाकलं की मध्येच पीठ अगोदरच ते वातट होतंय. आता हे पीठ वातट होणार नाही. म्हणजे कसं आपल्याला मस्तपैकी कुरकुरीत असं होईल ते. करण्याची खूप आवड असते, काय सर्व काही खायला, पण मी नाही करत. का गं? का? आपल्याला वेळ नसतो. काय काय एवढा तिखट कांदा आणलास? तुझ्या बाबाने आणलाय तिखट कांदा. हा. मला वेळ का नसतो, मी आर्टिशियन ज्वेलरी बनवते, त्याच्यामुळे मला आता ऑर्डर असते, त्याच्यामुळे मी जेवणाच्या भानगडीत पडत नाही. कधीतरी असं काहीतरी करावं असं वाटलं तर मग मी ते पुढे येऊन बनवते आणि खाऊ घालते सर्वांना. तुम्हाला खायचं असेल तर या.
आता पण सध्या माझी गजऱ्याची ऑर्डर आहे, म्हणून तरी पण मी जरा किचनमध्ये वेळ काढून आले. म्हटलं चला माझ्या लेक आली, नात आली, नाती आल्यात, म्हणून म्हटलं थोडंसं जरा वेगळं करून घालूया लेकीला, म्हणून मी आता किचनमध्ये आली. सकाळी इडली सांबार बनवलं होतं, मस्तपैकी नाश्ता झाला. आता संध्याकाळी वेगळं बनवणार, संध्याकाळी खीर बनवणार, खीरचा पण व्हिडिओ टाकवला. संध्याकाळी लापशी बनवणार छानपैकी. कशाची ग? लापशी बनवणार गव्हाची. अच्छा. बघा कसा कलर आला पिठाला. आता तसा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही कलर. बघा परातीला तेल टाकल्यामुळे परातीला मैद्याचं जे काय पीठ आहे परत उचलून आहे ना असं करून टाकू, असं करून. हा. जे मैद्याचं जे पीठ आहे ते चिकटलं जात नाही तेलामुळे. नाहीतर मैद्याचं पीठ आपल्या हाताला लागलं तरी ते लवकर निघत नाही. बघा ते आता कसं निघते लगेच, पटकन निघून जाते. आता सगळं हे मोकळं होईल. एवढा खांदा बस. तसं मी हे कर ना, त्याच्यामध्ये ओढ ना जरा, हे काढ, हे हा चॉपरमध्ये कर. मला नाही येते शॉपर लावायला. मामीला सांग ना. मामीला मामीला दाखव, सांगते ती. मग परत तिला काही सुद्धा पीठ राहिलं नाही, धुतल्यासारखी परत झाली एकदम. आई मामी बाहेर नाहीये. जरा दाखव म्हणा थोडंसं, हा थोडंसं दाखव म्हणा जरा. हे इथं राहून दे. काढ मम्मीला दाखव ना. हे काढ बाळा, ते हे काढ, हे ग्रीन करायचं. हां ते काढ, सर्व काढते. ते कांद्याचं जे आहे ना ते सगळं काढ. हां हे येलो कलरचं काय हां काढायचं? ते काढायचं. ते नाही तर ते कांद्याचं जे वरचं असते ना डोकं, ते सगळं काढून टाकायचं. नाही तर मग त्याच्यामुळे कसं होतं, टेस्ट बदलते त्याची. त्याच्यामुळे काम करायचं तर स्वच्छ करायचं आणि कसं चांगलं करायचं. बघा कसं पीठ झालंय आणि परातीला पण चिकटलं नाही अजिबात. बघा कसं झालंय, एकदम हात मोकळे झाले ना. नाहीतर पीठ सगळं चिकट होतं ते मैद्याचं. जसं आपण करंज्याला पण असंच करतो, पण एवढंच की आपण त्याच्यामध्ये हळद टाकत नाही. बघा कसं आता परातीला चिकटलं नाही आणि काय नाही. तरी अजून मला जरा थोडं पीठ शेंगरायचं आहे. आपण पुरणपोळीला किंवा चपातीला, नेहमी रोजच्या चपातीला करतो ना तसंच पीठ करायचं. पण अगदी एवढंच की आपण मनापासून करायचं. जे काही खायला बनवतं ते मनापासून बनवायचं, नाहीतर बनवायचंच नाही. मी आता सध्या किचनमध्ये येत नाही, राजीनामा घेतला मी किचनला. सुनबाई करते म्हणून, त्याच्यामुळे मी काही जास्त येत नाही, कधीतरी येते मी. बघा माझ्या नाती आल्यात ना ह्या. काय पण खांदा खरंच हे मला रडवलं कांदे. मी तरी कापला ना बघ बारीक कांदा. नाही तेवढंच नाही चालत. हा आले आई माग म्हणते की नाही येत तर जाऊ दे. एक काम कर, मिक्सरच्या भांड्यात टाक. थोडंसं आपण डोकं चालूया ना. मिक्सरच्या भांड्यात टाक, तू त्यातच टाक, असू दे. हां त्याच्यातच टाक. हां ओके टाक त्याच्यातच. हां बघा आता कसं झाला हा गोळ आपला तयार, पराठ्यासाठी तयार झाला तो. आपण रात्री व्हिडिओ बनवलेला निवाऱ्याचा.
छान झालं पीठ आता. ह्यात पण असं कांद्याला ना 3-3 भागात कट करून टाकते. ते काढ. हा वाला कांदा टाकायचा नाही. कुठे नको. जर थोडासा चॉपर खराब झालाय, थोडंसं जरा डोकं चालवलं आणि जरा मिक्सरला बारीक केलं. चॉपर दुसरा आणायचा आहे. सध्या मार्केटला पण मी जात नाही, वेळ नसतो मला. तर किती छान झाले पिठी. आता हा मी तो चॉपर कांदा जर बारीक केला मिक्सरला तर त्याच्यात टाक. कांद्याचा टेस्ट येत नाही, थोडासा टाकायचा. तर ते कांद्यासाठी लागते. कुठल्याही गोष्ट म्हटलं ना तर प्रमाणात टाकायची. थोडासा कांदा जर जास्त झाला तरी कांद्यासारखं लागतं. लसूण थोडासा जास्त झाला की लसणासारखं लागतं. आणि सगळं जेमतेम तसं असं प्रमाणातच असावं. तर मी पराठा लाटणार आणि मी पण एक लाटणार पराठा. कांद्याचं खरं तिखट लागते ना भरपूर. मला अजून तिखट लागतंय. चांगला हात धुऊ दे. जरा बंद कर. असं दाबून घ्यायचं म्हणजे ते बाहेर येत नाही. आपलं झालं पराठा तयार. दे तिला. कशी झाली ते खूप महत्वाचं आहे. हा अन्वीसाठी खास. हा गुड्डूसाठी पहिला तिला ट्युशनला जायचं आहे ना म्हणून. दोन मिनिट बाळांनो. छान झालं. छान झालं. छान झालं. पलटी मार त्याला. ए गुड्डू तूप लावते काय? तूप नको लाव साई, तूप नको लाव. नको खाणार नाही आता. तूपनी त्याचं हे जाईल मग सगळं. फिनिशिंग दिलेली आपण नाही. का दुसरा पराठा. आणि लास्टचे 2 मी लाटणार. बर. आता प्लेट घेऊन प्लेट घेते ना. अशा 2 लाट्या करून घ्यायच्या. असं पुरण भरण्यापेक्षा त्या 2 लाट्या करून घ्यायच्या. असा पराठा. अन्वी खा, टेस्ट कर पटकन कर. आता हिला टेस्ट करूपर्यंत 15 मिनिटं मला थांबायला लागेल. एवढा गरम गरम भात खाल्लाय. झालं ना. तुम्हाला सोपी पद्धत पण मी सांगितली. पूर्णासारखंही भरलं ना थोडंसं जरा
फुटल्यासारखं वाटतंय, पण असं भरलं ना मस्त अशी लाटी लाटायची आणि ती लाटी लाटायची. दादूचं काय चाललंय माहिती का? तिला दिला, मला नाही दिला अजून. तुला पण घेणार ना, सर्वांसाठीच केलंय. बघा किती छान अगदी झालाय पराठा. टोमॅटो आणि वैदू हा असा पराठा झालाय. किती छान पैकी पराठा झाला पाहिजे. तो आणलाय तिथे काय उडतोय माहिती का? आणि पराठा मला दिदी सारखं फोटो काढायचंय. आणवीला केलं ना तसं. कसं झालाय पराठा बघा, कुठे फाटलाय का काय की काय बघा, काहीच नाही. अगदी पुरणपोळीसारखा झालाय. त्याची तुम्ही पण टेस्ट करून घ्या आणि टेस्ट तुम्ही बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटतोय ते. मी आता किती हा तिसरा पराठा बनवते. सकाळला त्याच्या दाबून घ्यायच्या. आत्ताच एवढा झालाय तो. त्याला काही लाटू शकतो, जशी पुरणपोळी तेलाची बनवतो तशी. मग म्हणते आता नको देऊ म्हणलं, सगळ्यांसोबत खाते. नाही, गरम गरम खा ना म्हणा. म्हणलं तिला तर नको म्हणते. थांब हा दादूला देऊया. मग बाबाला सोडा जाणार आहे ना गुड्डूला शाळेत, ते ट्युशनला. ठीक आहे, ठेव इकडे. गुड्डूचं तर अर्ध तासच पडलंय सकाळचं. आणि आर्टिशियल ज्वेलरी जर माझी कोणाला आवडली असेल तरी तुम्ही मला ऑर्डर करू शकता. गजरे, हार, हळदी सेट वगैरे सर्व काही, अगदी महाराष्ट्रीयन दागिन्यापासून.